सोया चंक्स पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप सोया चंक्स, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा दही, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 तमालपत्र, 1 कांदा, अर्धा टोमॅटो, पाव चमचा आलं लसूण पेस्ट, 1 कप शिजलेला भात, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणेपूड, मीठ. सगळ्यात आधी मीठ घातलेल्या गरम पाण्यात सोया चंक्स 10 मिनिटं भिजवून घ्यायचे. आता पाणी निथळून घेतलेले सोया चंक्स तेलात परतायचे. त्यात दही, तिखट, गरम मसाला, धणेपूड, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण एकत्र करायचं. आता जिऱ्याची फोडणी करायची आणि त्यात तमालपत्र घालून कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आणि आता त्यात टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि भात घालायचा. त्यावर तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सगळं परतून घेत यावर सोया चंक्स घालायचे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाला आपला सोया चंक्स पुलाव तयार. बीट रायता करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, काळं मीठ, किसलेलं बीट, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, चवीनुसार मीठ. दह्यात तिखट, चाट मसाला, काळं मीठ, चवीप्रमाणे मीठ घालत त्यात किसलेलं बीट आणि कोथिंबीर घालायची. हे एकत्र मिसळून त्यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाला आपला बीटाचा रायता तयार. सगळ्यात आधी आपण बनवतो सोया चंक्सचा पुलाव. सोया चंक्सचा कधी कधी फार उग्र वास येतो, तो आवडत नाही. मग तो उग्र वास किंवा त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी काय करायचं, पाणी उकळून घ्यायचं, गॅस बंद करायचं, त्यामध्ये मीठ घालायचं आणि मग सोया चंक्स घालून घ्यायचे. जितके तुम्हाला चंक्स हवे तितके घाला. साधारण या प्रमाणात मी पाव कप सोया चंक्स घेतलेत आणि 10 मिनिटं त्या पाण्यात ते मुरू देत. ते मिश्रण हलकं थंड झालं की जितकं शक्य असेल तितकं त्यातलं पाणी निथळून काढा, पिळून काढा हाताने. पूर्ण सुके सुके ते सोया चंक्स झाले पाहिजे. पुढची स्टेप त्यातला उग्रपणा 100% जाण्यासाठी इथे 1 चमचाभर तव्यात तेल गरम केलेलं आहे. हे शिजवलेले आणि पाणी निथळलेले सोया चंक्स या तेलामध्ये परतून घ्यायचे. एक 5 ते 6 मिनिटं छान असे सुके सुके होईपर्यंत परतायचे. यामुळे त्या चंक्सला चवही खूप छान लागते आणि ॲट द सेम टाईम त्याचा उग्रपणा पूर्ण निघून जातो. आता या स्टेजला यामध्ये घालूयात 1 चमचाभर दही. दही नाही घातलं तरी चालेल, पण बाकी मसाले जरूर घाला. लाल तिखट, थोडा गरम मसाला, धणेपूड, चवीपुरतं मीठ त्या दह्यावरच घालायचं आणि कोथिंबीर. आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं. दही यासाठी घातलं की दह्याचा छान तो एक आंबटपणा त्या सोया चंक्सला लागतो आणि हे जे मसाले घातलेत ना तेही करपत नाही, पण आंबटपणा अजिबात उतरत नाही. हे काढूया एका प्लेटवर. तर त्याच तव्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं. यामध्ये घालायचं जिरं. जिरं छानपैकी फुललं पाहिजे. तमालपत्र घालायचं. हवा असेल तर खडा मसाला पण घालू शकता. थोडासा कांदा. कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. सो हे 1 सर्विंग साईजचं मी करते. पाव चमचा आलं लसूण पेस्ट आणि हे परतून घेऊया. म्हणजे 1 डबा भरेल इतकाच पुलाव आपण आज करतो सिंगल सर्विंग साईजमध्ये. आता कांदा टोमॅटो छान परतून झाला आहे. यामध्ये अगदी थोडंसं मीठ, म्हणजे कांदा टोमॅटोला चव लागेल इतपतच. आणि यामध्ये घालूयात आता शिजवलेला भात. आता मसाले मी आधी का नाही घातले, कांदा टोमॅटोच सांगते. आधी जर मसाले घातले ना तर भातामध्ये त्याचा रंग उतरत नाही. त्यामुळे भातावर मसाले टाकायचे, मग ते परतायचं, म्हणजे भातालाही छान रंग लागतो. लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, मीठ. भात शिजताना पण मी मीठ घातलं आहे, त्यामुळे थोडंसं बेताने मीठ घालायचं. आता हे छान परतून घ्यायचं. आता इथे मस्तपैकी हा पुलाव परतून झालेला आहे. आता यावर घालायचे हे सोया चंक्स जे आपण मस्त परतून घेतलेले आहेत.
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे यामध्ये मिसळून घेऊयात. वा, कमाल, बहारदार दिसतो हा पुलाव. आता हा आपला सोया चंक्स पुलाव देखील बनवून आहे तयार. आता हा खायचा कशासोबत? काय करायचं, बिटाची कोशिंबीर करायची, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतं कॉम्बिनेशन. हा रायता बनवण्यासाठी काय करायचं, दही घ्यायचं, त्यामध्ये लाल तिखट घालायचं, चाट मसाला घालायचा चवीपुरतं काळं मीठ घालायचं आणि साधं मीठ. छान एकजीव हे दही करायचं. मग त्यामध्ये घालायचं किसलेलं बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर तयार घालायची. आहा, काय दिसतं भारी. आणि मग हे छान एकजीव करून घ्यायचं. आता त्यावर खमंग फोडणी पण बसली पाहिजे की नाही. मग फोडणी करता तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान फुटली की त्यामध्ये घालायचं जिरं ही छान फुललं की मग त्यामध्ये घालायचं हिंग आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता. आणि अशी ही तयार झालेली खमंग चुरचुरीत फोडणी बीटच्या मिश्रणावर घालायची आणि सोया चंक्स पुलावसोबत आपला बीटचा पण रायता फटाफट बनवून तयार होतो.